आपण बायका सकाळी सकाळी आंघोळ केली ना की अंगात काय अडकतो? झगा, गाऊन, थोडक्यात गाऊन. तर आपण जे अंगात गाऊन अडकतो का, हे आमचा असा. तर आपण गाऊन अडकल्यामुळं धड आपल्याला उंबरठा पण ओलांडता येत नाही. सकाळी मला कचरा टाकायला जायचं होतं, तर कचऱ्याची गाडी येऊन गेली, पण मला ते अंगात गाऊन अडकला म्हणून मला बाहेर जाता आलं नाही. तर तुम्हाला सांगते मी, माझं काही असो, पण तुम्ही आंघोळ केली ना तर साडी घालायची सवय ठेवा. आता आपण ते दिवसभर कसं, मला तर तुम्हाला सांगते, मला तर ते 5वीलाच त्याची पूजा केलेली आहे काय, की मला की ते गाऊनच कंपल्सरी, कुठं गाऊन अंगात असते म्हणून कुठं रस्त्याला बी फिरता येत नाही, कुठं काही गाड्यावर आलं ते पण घेता येत नाही, बाहेर पण कुठं जाता येत नाही, 4 मैत्रिणीपाशी बाहेर जाऊन गप्पा पण मारता येत नाही. फक्त 4 भिंतीच्या आतनं स्वतःला असं दडपून ठेवावं लागतंय का, तर गाऊन. मला तर असं वाटतं मी तर काही पाप केलेलं आहे काय, की गाऊन जे मला तर वाटते जे गाऊन माझ्या नशिबाला आलेला आहे आणि मी शेवटी गाऊन मध्येच जाणार. ह्या गाऊन घातल्यामुळे तुम्हाला सांगते कुठलेच कामं चांगले होत नाहीत, कुठलेच कामं. आता दिवसभर मला व्हिडिओ बनवायचे असतात, पण अंगात गाऊन घातलाय, आता कधी काढू, कधी काय करणार, त्याच्यापेक्षा ना मी आज व्हिडिओच कॅन्सल करते. आता मला चौकात जायचंय भाजीपाला आणायला, आजच्या पुरती भाजी आहे, पण अंगात गाऊन घातलाय ना, काढू कधी, चौकात भाजीपाला आणायला जाऊ कधी, म्हणून नाही का आपण ते गाऊनही काढत नाहीत आणि भाजीपाला आणायला जात नाहीत. मला घरचे कधी कधी म्हणतात जा, आता मला 2-3 दिवस झाले माझी तब्येत बरोबर नाही, मला दवाखान्यात जायचे, पण सकाळी सकाळी आंघोळ केली की गाऊन अडकिलेला असते. ह्या गाऊनचा शोध कोणी लावला काय माहिती. गाऊनवाला जर मला भेटला तर मी म्हणेन बाबा तुझे पाय कर इकडं, की तुझ्या आधी मी आधी तुझ्या पाया पडते आणि विचारते हे तू गाऊन केलास कशाला. कारण हे गाऊनमुळं बायका जितक्या आळशी झाल्या, आता तुम्हाला सांगते, स्वयंपाक करायचा घातलाच गाऊन, घरातली कामं करायचे घातलाच गाऊन. गाऊन ठीक आहे बाबा, शरीरासाठी चांगला आहे, हलका फुलका वाटतंय, मस्त एकदम म्हणजे व्यवस्थित असं वाटते, चांगलं आहे गाऊन. पण गाऊनमुळं कुठलेच कामं चांगले होत नाहीत, कुठलेच. तुम्हाला सांगते गाऊनमुळं आपण कुठं जायचं, आपले तर पाहुणा रावणा यायचा म्हणलं की आपण आपल्या नवऱ्याला म्हणतो, अहो काय तुम्हाला कळून गेलं का, मला आधी फोन करून सांगायचा ना, मी अंगात गाऊन अडकिलेला होता, ते काढता आलं असं ना. का लागले नवरा बायकोचे भांडणं, की नवऱ्यानं पाहुणा घरी आणलाय, बायकोला सांगितलं नाही, बायकोच्या अंगात होता गाऊन. बायको म्हणते तुम्हाला जरासं डोकं नाहीये, तुम्ही ते पाहुणा घरी आणायच्या आधी मला आधी कळवायचं की बायको मी घरी यायलो, तर मी जरा व्यवस्थित असते ना. अचानक पार्सलवाला आलं, आपली ओढणी सापडत नाही, आपल्या गाऊनवर आपल्याला जाऊ वाटत नाही आपलं पार्सल आणायला, ओढणी काही सापडत नाही, ती ओढणी सापडण्याच्या नादात ते पार्सलवालं पण जाते, पार्सल पण आपलं कॅन्सल होते. म्हणजे अशा बऱ्याच गाऊनमुळं, त्याच्यामुळं आंघोळ केली की गाऊन घालायची सवय ठेवा. नाहीतर तुम्ही जर असं आंघोळ घातले की गाऊन नाही हो, हे काय माझी बुद्धी भ्रष्ट झाली, भ्रष्ट. सारखं गाऊन घालू ते तोंडात नुसता गाऊनच येते, उठता गाऊन, बसता गाऊन, झोपता गाऊन. अरे काय गाऊन न असं ना पागल करून टाकले गाऊन. तर आंघोळ केली की तुम्हाला मी एक सांगते, एक सवय ठेवा बायांनो, तुम्ही साडी घालायची सवय ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठं 4 बायामध्ये जाता येईल, गाडा आला पटकन तिकडं जाता येईल, भाजीपाला आणायला जाता येईल. आणि मेन म्हणजे कारण गाऊन घातला की ती बाई एवढी आळशी होती, ती सतत दिवसभर स्वतःला असं समजते की मी बिमारच आहे, बहुतेक स्वतःला बिमारच समजते, सतत आळशीपणा, घरातले कामं राहणं. तर माझे अनुभव सांगायले बरं का. त्याच्यामुळं आंघोळ केली ना साडी घालायचं शिका, साडी एकदम मस्त. सकाळी सकाळी मस्त आंघोळ केली साडी घालायची, मस्त टिकली कानातले हे. आणि असं आपण गाऊन घातला ना, आपण म्हणतो जाऊ दे बाई कुठं बाहेर जातो का, कानात घालत नाहीत, नाकात घालत नाही, हातात घालत नाही, गळ्यात घालत नाही, का तर अंगात गाऊन आहे ना, आपल्याला कुठं बाहेर जायचंय. म्हणजे आपले 12 महिने आणि 24 तास त्या गाऊनमध्येच चाललेत ना. आपला कुठला शोक पाणी, आपल्या कपाटामध्ये साड्या कुजून जातात का, तर त्या गाऊनमुळं माणूस एवढा प्रॉब्लेम मध्ये येतो लय.